वाडा तालुक्यातील बिलोशी गावात आशा सेविका भरती प्रक्रियेवर गंभीर आरोप, पारदर्शकता नसल्याचा आरोप करत अर्जदारांकडून आरोग्य विभागावर प्रश्नचिन्ह। बिलोशी गावात वाडा आरोग्य केंद्रामार्फत झालेल्या आशा सेविका भरती प्रक्रियेवर वादंग निर्माण झाला आहे। दीक्षा दिनेश पाटील आणि अन्य एका उमेदवाराने भरती चुकीच्या पद्धतीने आणि दबावापोटी करण्यात आल्याचा आरोप केला आहे। अर्जदाराचं म्हणणं आहे की पात्र उमेदवारांकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे, काहींना विशेष प्राधान्य देण्यात आले आहे आणि ही संपूर्ण भरती प्रक्रिया अपारदर्शक पद्धतीने पार पाडली आहे। या आरोपामुळे वाडा तालुक्यातील आरोग्य विभागाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत। स्थानिक नागरिक देखील या प्रकरणाकडे लक्ष देत आहेत आणि प्रशासनाकडून चौकशीची मागणी। माझे नाव सानिका संदीप पाटील, मी या गावचे उपसरपंच आहे। पण माझ्या आशा वर्करामध्ये जे अन्याय झालेला आहे तो मला मान्य नाही, कारण हा अन्याय चुकीचा आहे। कारण 10वी 12वी वरून लोकांना पाहिजेत, तर 10वी झालेल्या लोकांना कसं काय तुम्ही सिलेक्ट करता? जी 12वी झालेले आहेत त्यांनी थोडंसं काम केलेलं पण आहे, मग त्यांना न करता 10वी वाल्यांना करता, म्हणजे कोणाच्या तरी दबावाखाली येऊन न केलेले त्यांना सिलेक्ट केलेले आहेत, मग तो चुकीचा निर्णय आहे। माझं म्हणणं एवढंच आहे का त्या गावामध्ये 2 आशा पाहिजेत, तर त्या गावामध्ये माझी मम्मी सविता विलास घरत, ती पहिल्यापासून काम करते 2007 पासून, आणि नंतर तिच्यानंतर विजय चौधरी तिने काम केलेलं आहे। मग ती आता माझी मम्मी थोडंसं तिला प्रॉब्लेम आहे, आजारी आहे, त्याच्यामुळे ते काम करत नाही। मग तिच्यानंतर ते तिघी फॉर्म भरला, त्याच्यात 2 ते अर्ज वाचलेले आहेत माझ्या ग्रामसेवकनी, आणि त्या दोघींचा अर्ज ठराव करून त्यांनी पुढे नेलं ते, आणि एकीचा मासिक सभेत अर्ज दिलेला आहे। मग त्यांनी मला कॉल केला की असा प्रॉब्लेम झालेला आहे, तर मी त्यांच्यासोबत ऑफिसला गेली, खाणीला PSCला गेली, वाड्याला PSCला गेली। PSC मधून आम्ही BDO साहेबांपर्यंत पण गेलो। ते लोक असं बोलायला लागले का तिकडनं सिलेक्ट झालेले आहेत, आमच्यापर्यंत 2च अर्ज झालेले आहेत। मी त्यांना एवढं सांगितलं का माझी एवढी विनंती आहे का मग तिघींचा तुम्ही घ्यायला पाहिजे। ते बोलले का आम्ही बोलतो पुढे अर्ज टाकतोय ना, त्यांना सांगतोय की आम्ही हे अर्ज 3 आलेले त्यांचे एकाचे निवड केले, म्हणजे इंटरव्ह्यू घेतलेले नाही, त्यांनी तिघांची घ्यायला पाहिजे। ते तिघांची इंटरव्ह्यू पुन्हा घेतलेले नाही, आणि डायरेक्ट हिचं नाव कसं काय आलेलं? ठराव दिला आम्हाला, डायरेक्ट त्यांचं नाव घेतला। पहिला अर्ज होता का दुसरा अर्ज होता माहिती नाही, पहिले त्यांचा अर्ज नाव घेतला की मला ह्यांना ठराव द्या असं। पण मी लगेच त्यांना बोलली, म्हणजे एकीचं नाव तुम्ही घेऊ नका, अर्ज 2 आलेत ना, पण दोघींना ठराव मिळावा। एकीचा तुम्ही डायरेक्ट कसं सांगू शकता का तिलाच द्या असं? ग्रामसभेने ठराव मंजूर केला का एकीलाच द्या असं? नाही ना, दोघींना पाहिजे। तर दोघींच्या नावाचा दिला, आणि मग आम्ही वाड्याला खाणीवली PSCला नेऊन दिला। तिकडनं तिथे आम्हाला 2-4 दिवसामध्ये परत बोलवले, इंटरव्ह्यू घेतली, आणि इंटरव्ह्यू मध्ये त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्हाला आम्ही कळवू, पण आजपर्यंत काहीच रिपोर्ट आला नाहीये। आता यापुढे तुमचं म्हणणं काय या संदर्भात? पात्रता निवडावी ना, कोणाचं शिक्षण जास्त कोण कमी। इंटरव्ह्यू मध्ये दोन्ही मी सगळ्यांची बरोबर उत्तरं दिलेली, नॉर्मल प्रश्न विचारलेले, बेसिक। तुम्हाला न्याय मिळावा अशी तुमची इच्छा? मिळावा न्याय। तुमच्यावर अन्याय झाला असं तुम्हाला वाटतं? वाटते। भ्रष्टाचार करून भरती प्रक्रिया झाली असं संशय आहे का? माझ्या कानावर काल असं आलंय की आम्ही सत्तेचा वापर केलाय, म्हणजे जी व्यक्ती निवडून आलेली आहे, म्हणजे तिला पात्र ठरवलंय, त्यांच्याकडनं जसं आम्हाला ऐकायला आलंय की आम्ही सत्तेचा वापर। आता नियुक्ती कोणाची झाली? स्वाती संजीव काठोळे त्यांची नियुक्ती करण्यात आली, ते तुमच्यावरती एक अन्याय झाला असं तुम्हाला सांगायचं? डेफिनेटली। माझं नाव दिशा दिनेश पाटील, मी बिलोशी मधील आहे, घरतपाड्यावर राहते, आणि जे आशा वर्कर म्हणून मी 1 वर्ष मी त्याच्यासाठी जर धडपडते की मी त्याच्यात काम करणार आहे आणि व्यवस्थितपणे काम करणार आहे, आणि मला ते कामाची गरज आहे, मी काम करण्यास इच्छुक आहे, तर ते पाड्यामधून मी काम करण्यास तयार आहे। तर माझी अशी हरकत आहे की मला ग्रामपंचायतनी ठराव दिला, तो 2 दिवसानंतर दिला, नंतर मग माझी इथे PSC खाणीवली PSCला मी गेल्यानंतर इंटरव्ह्यू घेतली नाही। मी वाड्याला गेली, वाड्याशी शेरवी मॅडमला भेटली, शेरवी मॅडम बोलल्या मला की तुम्ही इथे जा, BDO साहेबांना भेटा। मी BDO साहेबांपर्यंत गेली, BDO साहेबांनी सांगितलं त्यांची इंटरव्ह्यू घ्या, आणि त्यांना इंटरव्ह्यू घेऊन ज्या सिलेक्ट होतील तर त्यांना घ्या, ज्यांचं शिक्षण जास्त असेल तसे त्यानुसार तुम्ही घेऊ शकता। आता त्याबद्दल आता ह्याच्या अगोदर पण मी सांगितलं की ज्यांचे अर्ज आले होते आपल्याला, त्यावेळेस मी ट्रेनिंगला 1.5 महिना कोसबाडला होतो। त्यानंतर येऊन मी ग्रामसभा आयोजित केली, म्हणजे अगोदरच्या ग्रामसेवकाने ग्रामसभा लावली होती, ती ग्रामसभा मी आयोजित केली। अर्जाची जी फाईल होती त्याच्यानुसार मी 2 अर्ज जे होते त्याचं वाचन मी ग्रामसभेसमोर केलं, परंतु एक ज्या
घरातपाड्याच्या ज्या महिला होत्या त्यांचा सुद्धा अर्ज इथे दिला गेला होता, परंतु त्या फाईलमध्ये तो अर्ज मिळाला नाही. तर त्या संदर्भात त्या महिलेने सांगितलं की मी तुमच्याकडे अर्ज दिलेला होता. तर मॅडम, आणि दुसऱ्या ग्रामसभेमध्ये ठराव असा झाला होता की अजून कोणी काही महिलांची नावं आलेली नसतील, आज अर्ज दिलेलं नसेल, परंतु इच्छुक असतील तर त्यांना सुद्धा ठराव देण्यात यावा. त्या अनुषंगाने आपण त्या महिलेला सुद्धा ठराव दिला आणि त्या ज्या जो 2 झालेला होता त्यांनाही दिला. त्यानुसार डॉक्टर वैद्यकीय अधिकारी आहेत त्यांनी त्या 2 लोकांच्याच मुलाखत घेतल्या आणि या महिलेची मुलाखत घेतली नाही. त्यानंतर त्या येऊन इथे बोलल्या की आमची मुलाखत घेत नाही. तर आम्ही म्हटलं का, आम्ही तर ठराव दिले तुम्हाला. त्यानंतर आम्ही आणि उपसरपंच मॅडम त्यांना जाऊन रिक्वेस्ट केली की मॅडम असं असं आहे, परंतु ग्रामपंचायतचे काही माझ्या जरी चुकीमुळे ते थोडंसं उशिरा झालेलं आहे, पण आम्ही ठराव तर दिलेला आहे तुम्हाला, त्यांची सुद्धा मुलाखत घेण्यात यावी आणि जे काही तुमचा निकाल असेल तर तुम्ही नंतर कळवण्यात यावे. एवढा विषय आम्ही झाला होता.